सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झाला आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. त्यांनी सुद्धा बऱ्याच काही गोष्टी बदलून घेतलेल्या आहेत. त्यातलाच एका व्यक्तीकडनं आम्हाला जे कळलेलं आहे, आता तुम्हालाही माहिती आहे आमचे सोर्सेस आहेत. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही आमचे सोर्सेस बघितलेले आहेत. 60 कोटीपासून ते 90 कोटीपर्यंत कॅशमध्ये निधी हा प्रत्येक खासदारांना तिथं दिला गेला असं आम्हाला काही प्रमाणात कळलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी 250 कोटी विकास निधी दिला जाईल आणि त्या विकास निधीतून 15 ते जे काही टक्केवारी हे कॉन्ट्रॅक्टरकडनं घेतलेले त्यातून तो निधी मिळणार. त्यामुळे हे सगळे जे नेते गेले ते पैशासाठी गेलेले, बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. त्याच्यात दुसरं जर आपण बघितलं तर महाराष्ट्र भाजप आणि केंद्र भाजप याच्यात एक वाद आपल्याला दिसतोय. एकनाथ शिंदे साहेबांना कुठेतरी पाठिंबा हा केंद्रीय भाजपकडनं आहे, राज्यातला भाजपकडनं नाही आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र भाजपकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आतापर्यंत केलेला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन केला नाही केला हे मला माहीत नाही, पण जे समीकरण आपण बघतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हा शेवटचा खासदार तिथं फुटला असावा असं आमचं मत आहे. कारण शेवटी या पवित्र भूमीमध्ये तुझा आईचं आपण दर्शन घेऊन वर्षभर प्रेरणा असते आपल्याला लढायची, आणि त्या आईची शपथ घेऊन जर काही लोक आज फुटत असतील, विचार बदलत असतील, तर हे लोकांना पटणारं नाही. आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, जेव्हा महाविकास आघाडी एकत्रित होती तेव्हा इथले खासदार लाखोच्या लीडनी निवडून आले. पण जेव्हा महाविकास आघाडी इथे एकत्रित नव्हती तेव्हा त्यांच्या पक्षाला 3ऱ्या नंबरला जावं लागेल. त्याच्याबरोबर आपण जर बघितलं असेल तर भूमिका बदलल्यानंतर इथली लोक योग्य ती भूमिका घेतील असा आम्हाला सगळं विश्वास आहे. आणि या जिल्ह्यात राजकारण 2 भावाचं राजकारण आजपर्यंत आहे. तू मार मी रडतो, मी मारतो तू रड, अशा पद्धतीने दोन कुटुंबांनी इथलं राजकारण हे आजपर्यंत रंगवलेलं आहे. पण आता लोकांना कळलेलं आहे की या 2 परिवारातल्या राजकारणाच्या नादात हे परिवार मोठे झाले, पण हा भाग हा जिल्हा मात्र गरीब राहिलेला आहे. त्यामुळे येत्या 29 मध्ये नक्कीच लोक सामान्य परिवारातल्या उमेदवारांना ताकद देतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा आहे. 12 डिसेंबर पर्यंत 5 खासदार हे मुद्द्यावर गेलं. त्याच्यामध्ये या कुटुंबाच्या बाहेर जाऊन लोकांना निवडून द्यावं लागेल, तरच या भागाचा विकास कुठे ना कुठे त्या ठिकाणी होईल. आणि शेवटी कसं असतं, एखादा प्रस्थापित कुटुंबातल्या व्यक्तीला निवडणूक लढत असताना पुढचा आपला जो काही विरोधक आहे तोच राहावा. तिसरा कोणी येऊ नये. तिसरा आला तर हा जे 2 परिवार एकत्रित तिसऱ्याची वाट लावलेली आपण सगळ्यांनी तिथं बघितले. त्यामुळे ह्या संस्था असतात, त्यांचे कारखाने असतात, याच्यातून त्यांचं घर तिथं चालतं आणि त्यामुळेच कुठेतरी ही भूमिका तिथं घेतली जाते. जेव्हा सामान्य लोकांना इथून लोक आणि आमची सुद्धा जबाबदारी येत्या काळामध्ये लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा चांगले चेहरे, प्रामाणिक चेहरे, सामान्य परिवारातले चेहरे, नाही तर कर्तृत्व असणारे, नाही तर विचारावर राहणारे चेहरे हे दिले तरच लोक निवडून देतील असं आम्हाला वाटतं. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारी काय फक्त चर्चा असणारे कोणी तिथं जाणार नाही, चर्चा होत राहणार. एसपीची सुद्धा चर्चा उत्तर प्रदेशमध्ये झाली.